सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही विद्यार्थी आहात. विद्यार्थ्याचं कर्तव्य तुम्ही पार पाडलं पाहिजे. हे तर पाळत नाहीत आपण. आणि मी परिषद पुणे जिल्हा आज आपल्या इथे ससनवाडी नरेश्वर मंदिर रोड सुदर्शन निवास तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून सन्माननीय मिटकुले आलेले आहेत आणि आज आपल्याला ते श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो हरिपाठ आहे आणि गुरु परंपरेचे अभंग आहे त्याचे महत्व आपल्याला इथे सांगणार आहे. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे वर्षात 2 अभंग पाठांतर करणाऱ्या ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. सुंदर अशा मातोश्री विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हाला कुणी हुशार विद्यार्थी बालकांना ज्ञानेश्वर मिटकुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. परंतु आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. हे कशाने चालतात? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्याला चालायचं शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरून जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला मोठा आणि यशस्वीवान होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे हे तुमच्या समोर हजर आहे. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं अरे आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही मराठी शाळेमध्ये शिकतो, आम्ही सरकारी शाळेमध्ये शिकतो, आम्ही कसे मोठे होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. कारण ती पाखरांना कुठं घर असतं, पाखरांना कुठं पाणी असतं, पाखरांना कुठं खाद्य नसतं, पाणी नसतं, रस्ता माहीत नसतो, तरी ते उडत करत जातात. एखाद्या लहानच्या झाडावर वागतात, त्या फाट्या वागतात. पाहणाऱ्याला वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय, फाट्या मोडतील किंवा काय, परंतु बघतो त्या पक्ष्यांना खांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या खांदीवर असून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास त्यात हवा. जगावं कसं यावर छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं यशवंतराजांनी शिकवलं, आणि वागावं कसं या मला संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता मला सांगा, आपल्याला कुठं शिवरायांचा धर्म करायचंय? आपल्याला कुठं भगतसिंगासारखं फाशीवर जायचंय? आपल्याला कुठं बाजीप्रभूसारखं खिंडार व्हायची? आपल्याला फक्त एकच काम करायचंय, शिकून सवरून मोठं व्हायचंय. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. एक शिकून म्हणजे शिक्षण, आणि सवरून म्हणजे सवरून. आता सरांनी सांगितलं सवरून शिस्त, संयम, सदाचार, सत्य, सुविचार. प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन वागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास जीवन जाणार आहे. तर शाळा बंद करण्याची गरज नाही. ही पिढी आपल्या 70पेक्षा 35ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षाही 12, 13, 15, 17ची पिढी हुशार आहे. पण भागड काय झाली की जरा जास्तच हुशार आहे. ते चांगलं ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. संतांचे अभंग तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, सावता, मोठा या संतांचे अभंग असा ते वर्षांकडे प्रत्येक गावामध्ये कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा, भजन त्याच्यामध्ये गायले जातात. कीर्तनाचे नवने असतात. संतांच्या एका अभंगामध्ये माणसाचं जीवन भंगड होण्याचं म्हणजे चालण्याचं सामर्थ्य असतं. प्रत्येक गावामध्ये संतांचे अभंग गायले जातात. अवघाची संसार सुखाचा गेलेलं जीवनेचे रूप लावायले द्वारे हरिमुखे म्हणा
प्रत्येक अभंग 700 वर्षानंतरही ताजा तवाना वाटतो. मला सांगा, तुमच्या शाळेमध्ये 1-2 अभंग कुणाची पाठ आहे दाखवर करा. 2 अभंग, 1 अभंग. आमच्या भागामध्ये आळंदी, पंढरी, देहू या भागामध्ये प्रत्येक मुलाची 1-2 तरी अभंग पाठ आहे. 2 अभंग. अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याच्या आयुष्यामध्ये 1-2 अभंग पाठ असतील, त्याचं जीवन कधी भंग होणार नाही. अभंग हरिपाठामध्ये आरोग्य संबंध अभंग आहे. अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो बाई याचा? अवघाची संसार सुखाचा, अवघाची संसार म्हणजे कुणाचा संसार म्हटलंय? अख्ख्या विश्वाचा संसार म्हणजे आपल्या घरातले पप्पा, मम्मी, कुटुंब, मृत्यू, चौघांचा संसार नाही. अख्ख्या विश्वाचा संसार सुखाचा करील आणि आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, त्या संतांच्या साहित्यामध्ये किती सामावलंय, पण ते तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम यांचे अभंग आज तुम्हाला हरिपाठामध्ये किंवा तुम्हाला पोर्शन आहे इंग्लिश मिडियमला 8वीला अभंग आहे ज्ञानेश्वराचा, किंवा तुम्हाला महिनावाईचे अभंग मास्टर डिग्री पर्यंत अभ्यासायला असतात. ते काही फक्त प्रश्न उत्तर लिहून पाठ करून पास होण्यासाठी नसतात. त्यातून काहीतरी घ्यायचं असतं, प्रत्येकाच्या काहीतरी दोष घ्यायचा असतो, प्रत्येक धड्यातून काहीतरी धडा घ्यायचा असतो. तरी काही फक्त प्रश्न उत्तर लिहून पाठ करून पास होण्यासाठी नसतात. ते जीवनामध्ये कुठला बोध घेण्यासाठी असतात. तुम्हाला लहानपणी बोलतो, मी तुमच्या डोक्यावरून जाईल असं काही सांगणार नाही. तुम्हाला एक लहानपणी गोष्ट होती, 2 लहान प्राण्यांची शर्यत लागते आणि त्यातला एक जण जिंकतो. कोण जिंकतो? मला सांगा, चपळ कोण होता? त्याचा चपळ होता. तरी का तो जिंकला? का जिंकला? का जिंकला? तर तो थांबला नाही, झोपला नाही, आळस आला नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय बोध घ्यायचा? तर थांबायचं नाही. रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तर तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. मी तुमच्या डोक्यावर जायला असं काही सांगणार नाही. तर मग या लहानशा प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. आणि हरिपाठाच्या 2 अभंग जीवनामध्ये पाठ करा. एक अवघाची संसार सुखाचा करीन. तुम्ही रोज पसायदान म्हणता ना, पसायदान सगळ्यांचं पाठ नाही जवळजवळ. मला सांगा, पसायदान कशामधलं आहे? पसायदान हे ज्ञानेश्वरीतल्या 1792, 1802 नंबरच्या ओव्या म्हणजे पसायदान आहे. ज्ञानेश्वरांनी जगासाठी लोकांनी खेळलं, पण त्यांनी लोकांसाठी मागितलं. मला सांगा, तुमचा 1-2 अभंग ज्याची पाठ करायची तयारी मी प्रत्येक वर्गामध्ये 3-4 हरिपाठाची पुस्तकं देणार आहे. प्रत्येक गावामध्ये हरिपाठ होतो, कीर्तन होतो. तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो का? काय होत? कीर्तन होतात, कीर्तन होतात, हरिपाठ होतो, कीर्तन होता. कीर्तनाला कोणी जात नाही, पण कीर्तनाला बऱ्याच शाळेतली मुलं जातात. तर मी पाहिले शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं की रांगेमध्ये असतात. कशाला? भोजन. म्हणून मी पहिलंच सांगितलं, भोजन आणि भजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये एक उदाहरण आणि एक मात्र एवढंच अंतर आहे. आता केलेलं काल्याच्या कीर्तनाचं भोजन 5 तर उद्या सकाळपर्यंत तुमच्या पोटामध्ये राहील. पण एखादा अभंग तुम्ही डोक्यामध्ये घेतला, त्याप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जीवन कधी भंग होणार नाही. एक सावता महाराज नाव ऐकलं का तुम्ही? सावता महाराज, सावता महाराजांचं एक अभंग आहे बघा. सावता महाराजांचं गाव आरण, पंढरपूर पासून 25 किलोमीटरवर गाव. पण ते कधी पंढरपूरला गेले नाही. ते आपल्या शेतामध्ये काम करायचे, मोठ चालू करायचे, पाणी द्यायचे, कांदा भाजी पिकवायचे. तुम्हाला तो अभंग माहित असेल, कांदा भाजी, कांदा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूणची कोथंबिरी, अवघा झाला माझा आधी, मोठ्या नाना विहिरदोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी डोला गळा. ते आपलं काम करता करता मोठ चालू करून मोठेवर जसं गाणं म्हणतात ते विठ्ठलाचं नामस्मरण करायचे, विठ्ठलाचे अभंग म्हणायचे. आणि विठ्ठलाचा अभंग म्हणताना ते विठ्ठलाच्या मनापर्यंत भेटलं. विठ्ठलाला समजलं माझा एक भक्त आहे, त्याला आपल्याकडे यायचा वेळ नाही. विठ्ठल स्वतः त्यांना शेतामध्ये भेटायला आले. परंतु सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला. सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला. विठ्ठल त्यांना भेटायला आला. मग आता मला सांगा, सध्या तुमचा देव कशामध्ये आहे? तुमचा देव कशा टीव्हीत आहे, मोबाईल मध्ये आहे, डीजे मध्ये आहे का पाटलांचा बैलगाडा? तुमचा देव सध्या अभ्यासामध्ये आहे. मुलांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे.
आणि श्रीमंतांचा अलंकार आहे आणि असंजन आहे. जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून घेऊ शकत नाही. तुमची एखादी कविता पाठ असली, एकोणतीचा पाठ असला, कुणी काढून घेऊ शकत नाही. पण तुमच्या जवळ एखादी 100ची नोट असली, काळ बाजूला काढून एखादा काढून घेऊ शकतो. पण विद्या हे असंजन आहे. जगातला कोणताही तोटा हिरावून घेऊ शकत नाही. अनुराग कोणतीही बहुमंती उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. प्राथमिक शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया आहे. एक पुतळा होता. पुतळा तो 200 मीटर उंचीचा होता आणि त्याचं वजन होतं 2000 टन. मुलांनो, त्याचं वजन होतं 2000 टन. परंतु त्याचे जे फाउंडेशन होतं ना, फाउंडेशनचं वजन होतं फक्त 1500 किलो आणि बाकीचं वरचं वजन कमी होतं. मला सांगा, फाउंडेशनचं वजन जास्त का होतं? तर तो पुतळ्याचा दूर जाऊ नये. फाउंडेशन मजबूत असावं. तसं तुमचं हे शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचं फाउंडेशन आहे. तुमच्यातला प्रत्येक जन्म होऊ शकतो. जेवण तुम्हाला कोणत्या घरात जन्म घातला, कोणत्या शाळेत घातला, कोणता रंग केला हे तुमच्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर, शाळेत आल्यानंतर टिकून चौकून शिस्त पाळून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. बरं सांगा, भारताच्या राष्ट्रपती त्यांचं नाव काय होईल? त्यांचा कलर गोरा होता का? कोणत्या जातीमध्ये जन्मल्या? आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी अनाथ आश्रमामध्ये वाढली. वयाच्या 6व्या-7व्या वर्षी तिच्या आई वडील खदानीमध्ये गाडले गेले, अनाथ झाली. परंतु तिनं तिचं त्याने फक्त शिक्षणासाठी वापरलं. डिग्री नंतर तिच्याकडे 6 डिग्री आहे. त्याला राष्ट्रपती बनवलं. ते तिचा कलर पाहून नाही, ती कोणत्या घराण्यात जन्मली हे पाहून नाही, तर तिचं टॅलेंट पाहून जन्मलं. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. फक्त तिच्यासारखं मन लावून शिकलं तर. तुम्ही मीराबाई नाव ऐकलं? मीराबाई फक्त शांताबाई ऐकले. मीराबाईचं एक भजन होतं बघा, 2 ओळी मागे म्हणा. त्या ओळी म्हणताना तुम्ही त्या ओळीचा अर्थ काय हे मला सांगायचं आहे. त्या ओळीचा अर्थ काय होतो? मीराबाईचं एक भजन होतं बघा, दैसी लागी लगन म्हणा. मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरे गुण गाने लगी. काय अर्थ होतोय ना? जैसी लागी लगन. याचा अर्थ काय? म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती, एवढी गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन मग्न झाली होती, तर तसे तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? एखादा चिंता आतमध्ये येईल, एखादा पाकिस्तानचा सैनिक येईल, म्हणाले बाळ्या घाल का गोळ्या, नाही अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, मोठा होऊ नको म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत, ते शत्रू तुमच्या आतमध्ये गेले आहेत. कोणते तुम्हाला माहित आहे. आळस मला वेळ थोडा दिलेला आहे म्हणून मी फास्टमध्ये बोलतो. आळस, कंटाळा, समजा नाही अभ्यास केलं तर काय, तर थोडंसं रागवते. पुराण तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल, आपले शत्रू पहिले बाहेर काढा. त्यापेक्षा भयंकर डेंजर महाविकांतक असे काही तुमचे दुश्मन आहेत. पण ते दुश्मन तुम्हाला फार आवडतात. अगदी जीवापेक्षा प्रिय, अगदी ज्ञानी दुश्मन आहे तुमची. ज्ञानी दुश्मन या शब्दाचा अर्थ काय होतो? जीवापेक्षा प्रिय कोणते तुमचे दुश्मन आहे, शत्रू आहेत. कोणते शत्रू आहेत तुम्हाला माहित आहे? माहिती आहे तुम्हाला? रोज तुम्ही त्याच्या पुढे अभ्यास व्यवहार सोडून 8 ते 8:30, 9 ते 9:30 बसलेले असता, थोडं बघत असता आणि म्हणता तुझ्या जीवर रंगला. नका बघू मालिका. जीवनातला महत्वाचा शिक्षणाचा वेळ आयुष्यामध्ये त्या मालिकासाठी काय शिकवलं जातं त्या मालिकामध्ये, ह्या बाईची खोडी कशी करायची आणि तिथं थोडी पहिले नायक खलनायक अगर 2 महाराष्ट्राच्या सारखे दाखवले राहिले. पण आता 2 सुंदर स्त्रिया तिची खोडी कशी करायची तुम्हाला खोडी करायला शिकायची का? नका बघू.
टीव्हीचा टाइम वेस्ट घालू नका. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल मुलींना आई बाबाला मदत करा कामामध्ये. वरती आई वडिलांची शेतातली कामं असतात ना ती काम करायला शिका. पण टीव्हीचा टाइम वेस्ट होतो. टीव्हीमुळे एक तर चष्मा लागतो. चष्मा झाल्यावर इंटरनेटचा जमाना आहे. पुढे कॉलेजला गेल्यावर लहान लहान कॉम्प्युटरची हातकेला असतात ती तुम्हाला दिसणार नाही. आणि दुसरा परिणाम सांगतो या मुलीला लग्नाच्या अगोदर चष्मा लागतो. त्या मुलींना लेखा वधू सूचक केंद्राचा सदस्य आहे. अडचण येते. कारण तो मुलगा विचार करतो अरे एवढे 5-7 लाख रुपये लग्नाला घालायचे खर्च करायचे आणि मुलीचा चष्मा निघून गेला गटारात पडली खराब झाली तर गेला का. म्हणून मोबाईल टीव्हीचा गैरवापर करू नका. फक्त आवश्यक तेवढाच वापर करा. मग मी तुम्हाला काय सांगत होतो तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्हाला असं बऱ्याच वेळा वाटतं अरे मी मुटका मी काळा मी लुकडा मी गोरा मी कसा मोठा होणार. गोराही मोठा होणार आणि काळाही मोठा होणार. तुम्हाला एक पात्र तुम्ही एक नाव सांगतो पी.टी. उषा नाव इकडे कोणत्या जाती जन्मली. अहो तिला पण तुमच्यासारखा कंटाळा होता 7ला जाईपर्यंत की आता जेवढी घरी कंटाळा करायची त्याला शाळेचा खूप कंटाळा. तिचं करिअर तुम्हाला माहिती असेल सरांना तिला शाळेचा खूप कंटाळा होता. परंतु त्यावेळेला काय झाले शिक्षकांना शोधायला जायचे पोरं कमी असली का कोणती पोरं वगैरे हसत जातात. एका शिक्षकाला पाठवलं. शिक्षक गेला तर ते एका शेरडामा होता ढोराच्या खेळाला शेड राखत होती. शेड राखत असताना तिथं पाहिलं शिक्षक आलाय मला न्यायला आलाय शाळेमध्ये. आणि मग ती न्यायला आलाय शिक्षकाच्या भेड ते धूम पळाली आणि डोंगराव पळाली कणाला इतकी फाट पळाली तो शिक्षक पाहतच राहिला. अरे मुलगी आहे का हैवान वाऱ्यासारखी पळाली. आणि पळाल्यावर त्या दिवशी ती मुलगी शिक्षकाला सापडली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ तो शिक्षक त्या मुलीच्या घरी गेला. तिच्या आई बापांना सांगितलं त्या मुलीला शाळेत पाठवा. कारण त्यानं तिच्यातला एक गुण हेरला होता. शिक्षक म्हणजे तुम्हाला पैलू पाडणारे तुम्हाला देव बनवणारे ते आहे. मग तिला हेरलं वडिलांना सांगितलं पाठवा. आणि मग त्या दुसरी दिवशी मुलगी शाळेत आली. आणि मग तिच्या आवडीचा तिथं जे कौशल्य हेरलं होतं त्या मुलांची रनिंगची स्पर्धा घेतली. मोठं ग्राउंड होतं रनिंगची स्पर्धा घेतली. 5वी ते 10वी शाळा होती. 10वीच्या मुलीपेक्षा ती 7वीची मुलगी चिकाट पळाली. तितकी पळाली पहिला नंबर आला. तिला बक्षीस देण्यात आलं. त्यावेळेला 10,000 रुपये त्या काळामध्ये बक्षीस देण्यात आलं. तेव्हा बरं वाटलं अरे शाळेमध्ये काहीतरी मिळतंय खायला मिळतंय तुकडे मिळतात तुम्हाला गव्हर्नमेंट खायला देते ना. तसेच तर फुकटची किंमत असते. इंग्लिश शाळेमध्ये 20-25 1 लाख रुपये पोराला फी भरून पोरं पाठवतात. त्या मुलांना काही सुद्धा येत नाही. मी प्रत्येक शाळेमध्ये 1300 शाळेमध्ये लहान मोठ्या शाळेमध्ये शिकलो. आपल्या मुलाला जर विचारलं पहिलीच्या मुलांना हे साखर खातो का तर अर्थ कळतो ते हो किंवा नाही म्हणतं. पण इंग्लिश मिडियमच्या मुलाला जर विचारलं ना व्हॉट मीन्स इटिंग शुगरचा अर्थ काय इटिंग शुगर व्हॉट मीन्स इटिंग शुगर ते म्हणते नो बाप्पा. म्हणजे त्याची फक्त पोपटपंची असते पाठांतर असते. काय झालं श्रीमंताच्या मुलांना तिथं पाठवलं जातं. आणि मग सरपंचाचा पोरगा गेला कसं त्याला वाटतं अरे मी काय कमी आहे. आजपर्यंत तुमच्या माहितीसाठी सांगतो कोणत्याही इंग्लिश मिडियमचा पोरगा सरकारी अधिकारी झालेला नाही. फक्त मराठी शाळेत शिकले त्याची गरिबी आहे त्यांना गरिबीची जाण आहे ते शिकले आणि अधिकारी झाले. पण तुम्ही असं समजू नका आम्ही मराठी शाळा इंग्लिश शाळेपेक्षा ही शाळा 100 पटीने चांगली आहे. तिथं फुकट मिळतं म्हणून तुम्हाला फुकटची किंमत नाही. पण फुकटची किंमत करा. तुम्हाला जीवनामध्ये आयुष्याचा गेलेला एखादा आठवडा काय होतं. एखाद्या मुलगाला 4 दिवस मामाच्या गावाला जातो. मुलगी मावशीच्या गावाला जाते आणि आपल्यासाठी 4 दिवस होतात. पर्यायाने त्याचा पोषण मागे राहतो आणि तो मुलगा जीवनाच्या शर्यतीमध्ये आपोआप मागे पडतो. पण आयुष्यातला एखादा आठवडा 1 दिवस 1 तास सुद्धा वाया घालू नका. कारण आयुष्यात गेलेला ज्या प्रमाणात धनुष्यातून गेलेला मान परत माघारी फिरू शकत नाही त्याप्रमाणे अभ्यासात गेलेला तर चांगला होता. कारण मी तुमची बॅटरी पलीकडे वाढलो जर चालू. कारण येत्या 1 तासामध्ये मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे. इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत होणार नाही. त्यामुळे 4 वाजता जेव्हा आपण बसल त्याची बॅटरी होत नाही. जर मी का सगळ्याचं कारण नको तुम्हाला खरं म्हणायचं. महाराष्ट्रामध्ये सामाजिक रोग पसरत आहे. प्रत्येक गावामध्ये प्रदूषण झाले. प्रत्येक गावातली 10 ते 15% मुलं सर बिगर लागण्याचे आहेत. आणि ती कोणती आहेत. आता जे जंगल मंगल करतात
नीट शिकत नाहीत, सरांना मागे बोलतात, बापाचं ऐकत नाहीत, इकडे तिकडे उरांच्या करतात आणि टुकार बेकार राहतात. आणि ह्या बेकार मुलांना कोण देणार नाही? हे 12% प्रदूषण कमी व्हावा, या मुलांना परत म्हणायला नको, यांना कोणी वाटायला नको, अरे आम्हाला कोणी सांगितलं नाही की आमचे लग्न होणार नाही. म्हणून तुम्ही तुमची शुभमंगल व्हायचं असेल तर त्याला मन लावू नका. आणि मग दुसरा एक प्रश्न आहे मुलींचा. 9वी ते 12वीच्या वयोगटामध्ये काय होतं? अज्ञानमय असतं, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य, धोका, डेंजर, खतरा कोण दिलेलं नसतं. आणि ह्या मुली बायबल होतात. अति घाई संकटात नाही. आता मी ह्या विषयावर मुलींसाठी एक तास बोलतो, परंतु कॉमन विषय आहे म्हणून मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो. तुमच्यातला प्रत्येक जण शिकून सर्व मोठा होऊ शकतो. ती पी.टी. उषा, त्याला हे बक्षीस मिळालं. ती मुलगी तामिळनाडूमध्ये पहिली आली. तामिळनाडूचं त्याला गोल्ड मेडल मिळालं. मग तिने आपल्या भारताच्या देशाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तिथंही गोल्ड मेडल मिळालं. पण काय झालं, आंतरराष्ट्रीय मध्ये बेसिकला भाग घेतला आणि तिथं गेल्यावर तिथलं सुवर्ण पदक फक्त 9 सेकंदाला हुकलं. 9 सेकंदाला हुकलं, परंतु तिला माघार घेतली नाही. रोज प्रॅक्टिस करायची. काय होतं, कोणाला कमी मार्क पडले, एखाद्याला 2 मार्क कमी पडले, थोडं झालं ते नाराज होतं आणि परत ते मग अभ्यास नाही करायचा म्हणतो, नको मला. एखाद्याला असफल झाला तर सफल झाला, असफल झाला तर मला घाबरायचं नाही, प्रयत्न करायचा. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रही नहीं देखो और सुधार करो. जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की प्रयत्न करा. मुलांनो, आयुष्यात ते हार होणार नाही. तुमच्यातला प्रत्येक त्या पिटीशाला हार मानली नाही की रोज प्रॅक्टिस करायला लागली. या गावापासून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर, परत 5 किलोमीटर की रोज 10 किलोमीटर रनिंग करायची, सराव करायची. तिने हार मानली नाही, तिने प्रयत्न चालू ठेवला. एक दिवस काय झालं, तरी तिचे 9 सेकंद सुटत नव्हते. पण एक दिवस काय झालं, पलीकडच्या गावामध्ये कशी पोहोचली, पलीकडच्या गावामध्ये कुत्र्यांची भांडण लागली होती. कुत्र्यांची कळवण पाहिली ना, पाहिजे का नाही तुम्ही, कशी घाबरत होतात, कुत्र्यांची भांडण लागली होती. पी.टी. उषा जशी मागं फिरली तशी 2 कुत्रे तिच्या मागं आली आणि बाकीची कुत्रे त्या कुत्र्यांच्या मागं लागली आणि ती सगळी कुत्री तिच्या मागं पळायला लागली. आणि त्या कुत्र्याच्या घरी ती अशी चिकाट पळाली, अंगाट पळाली, मुंगाट पळाली. 9 सेकंद सोडा, 15 सेकंद चुकले आणि दुसऱ्याच वर्षी भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली मुलगी पी.टी. उषा. आता मला सांगा मुलांनो, ती का पळाली एवढी देवाच्या ध्यानं? का पळाली? देवाचं कुत्र चालवत नाही, बरोबर ना? कुत्र्याच्या घाणी पळाली. मुलांनो, तुम्हाला तुमच्या मागेही करिअरचं कुत्र लागलेलं आहे. जोपर्यंत तुमचं करिअर घडत नाही, तुम्ही कामात धंद्याला लागत नाही, तोपर्यंत तुमचं करिअर घडत नाही, तोपर्यंत तुमचं शुभमंगल होत नाही. म्हणून तुमचं पहिलं करिअर महत्वाचं आहे. त्यासाठी मला माहित आहे तुम्ही राष्ट्रपती नाही बनू शकता, ए.पी.जे. अब्दुल कलाम नाही बनू शकणार, किंवा जाकीर हुसेन नाही बनू शकणार, जयसिंग नाही बनू शकणार, तुम्ही राष्ट्रपती बनू शकणार नाही मुलांनो. परंतु माझी कमीत कमी एवढी भावना आहे, माझी कमीत कमी एवढी अपेक्षा आहे, कमीत कमी तुम्ही पती तरी बनावा. आणि पती बनण्यासाठी तुम्हाला पहिलं नीट शिकावं लागेल, आपलं करिअर करावं लागेल, नोकरी धंद्याला लावावं लागेल. नाहीतर तुम्ही टीव्हीला बातमी वाचली असेल, सोलापूरला मोर्चा निघाला होता, त्यांची लग्न होत नाही असे 200-400 तरुण त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आणि मोर्चा काढल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय काय करणार, त्यांना दरवाजा उघडला नाही आणि मग यांनी दारात उभे राहून वाटायला लागले, नेंगाणा करायला लागले आणि म्हणायला लागले, आम्ही लग्नावर. आता काय जिल्हाधिकारी कुठून आणणार एवढ्यामध्ये? म्हणून मुलांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा चांगला आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. ते फक्त शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. संतांचे विचार तुम्हाला माहिती, ज्ञानेश्वरांचं आत्मचरित्र. आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा मिळाली. शिक्षा मिळाल्यावर लोक त्यांना वाईट टाकलं. वाईट टाकल्यावर त्यांना भिक्षेवाळींना पाणी पिऊन देणार. एक दिवस इंद्राणीच्या त्याची भिक्षा विश्वपात्रीच्या नावाच्या एका कर्मप्रमाणानं भिक्षा उधारून लावली. मग ते उधारून लावले, पोटात आग पडले होते. इंद्राणीच्या पात्रामध्ये पाणी प्यायला उतरले. पाणी प्यायला जसे उतरले तसे विश्वमाने त्यांना लाथ मारली, पाण्यामध्ये पाडलं. आणि मग त्यावेळी ज्ञानेश्वरांनी विचारलं, काका का मारता? त्यावेळेला विठोबा म्हटले, संन्यासाच्या
संन्यासाच्या काठ्या इंद्रायणी बांधवतो असं म्हणून त्यांना मारत 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 बाहेर काढला तो ज्ञानेश्वर हमसत आले आणि गावात जाऊन आपली जी कुटी होती कुटीमध्ये त्यांनी टाकी बंद केली आणि टाकी बंद केल्याच्या नंतर त्यांनी बंद केल्याच्या नंतर 9 वर्षाची चिमुरडी त्यांची लहानची बहीण मुक्ताई बाहेर सरपणाच्या काटक्या गोळा करत होती. तिने पाहिलं, ती धावत आली आणि म्हणजे दादा अरे टाकी का लावली? टाकी उघड परंतु ज्ञानेश्वर काही बोले ना. तिने खिडकीच्या पती म्हणून पाहिलं तर म्हणजे दादा तुझ्या कपड्याला तिकडे काय झालं? त्यावेळेस ज्ञानेश्वर काही नाही होते. इंद्रायणीच्या पात्रामध्ये पाणी प्यायला उतरलो, पाणी घसरून पडलो, काही नाही. त्यांनी सांगितलं नाही तरी ज्ञानेश्वरांच्या आवाजातली करता मुक्ताईने दादा काय ते खरं सांग, काय झालं? माझी शपथ खरे सांग म्हणलं. त्यांनी सांगितलं काही नाही मुक्ते. इंद्रायणीच्या पात्रामध्ये पाणी प्यायला उतरलो, त्या विश्वभा काकांनी मला माझं असा मी काय गुन्हा केला होता. त्यावेळेस मुक्ताई म्हणली अरे मग दादा दार उघड. परंतु तो ज्ञानेश्वर दार उघडेना. मला सांगा, तुमच्यातली एखादी मुक्ताई असती तर तिने बाहेरच्या बाहेर म्हणल्या ते सोपान दादा निवृत्ती दादा चला रे आपल्या दादाला त्या विशोबाने मारले. पण ती आधी माझ्या शक्तीचा अवतार होती, शहाणी होती, तिला जगाचा उद्धार करायचा होता. मग ती म्हणजे दादा जाऊ दे दादा दार उघड, मी तुझी कपडे धुते. काय असं म्हणे नाही आपण त्या विशोबाचं कळत करू. तरी ज्ञानेश्वर का उठेना. मग ती आलाप करायला लागली. ज्ञानाचा माझा ज्ञानेश्वर. अरे माझा भाऊ ज्ञानेश्वर, तू ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानाचा समुद्र आहे दादा. पण मला सांग, समुद्रामध्ये एखाद्याने जर दगड मारला तर काय होतं? थोडेसे लाटाचे बुडबुडे उठतात, लाटाचे तरंग उठतात, थोडंसं पाणी उठतं आणि थोड्या वेळानं तो समुद्र शांत होतो. तू ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानाला जगाला ज्ञान देण्यासाठी तुझा जन्म आहे. दार उघड. तरी ज्ञानेश्वर दार उघडेना. आणि त्यावेळेला मुक्ताईच्या तोंडून 42 प्रकारची 9 वर्षाच्या मुक्ताईच्या तोंडून 42 प्रकारची वचनं झाली. त्याला ताटीच्या म्हणून म्हणतात. अवघे विश्व झाले वन्नी तेव्हा संते व्हावे पाणी, राग रोजवा थोडा आपण करून विश्व झाला ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ही 42 प्रकारचे विचार, 42 प्रकारचे अभंग पाठ मारे ज्ञानेश्वर आतून ऐकत होते. त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रकाश होता. आणि 9 वर्षाची चिमुरडी मुक्ताई आपल्याला केवढं मोठं तत्वज्ञान सांगते. मात्र आपला जन्म आपलं नाव ज्ञानेश्वर, जगाला ज्ञान देण्यासाठी आपला जन्म त्याला तात्काळ काय उघडली. 9 वर्षाच्या मुक्ताईला पुरवळलं आणि त्यानंतर ज्ञानेश्वरानं त्या मुक्ताईची प्रेरणा घेऊन अभंग लिहायला वयाच्या 13व्या वर्षी सुरुवात केली. 16व्या वर्षी जी ज्ञानेश्वरी पूर्ण केली ती जगाला ज्ञान देण्यासाठी आपल्या समोर उपलब्ध आहे. पण मला सांगा मुलांनो, ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, भागवत हे मोठाले ग्रंथ सध्या तुम्ही उचलणार नाही. तर तुम्हाला खरंच तुमचं जीवन भंग होणार ना पाहिजे नसेल तर छोटासा हरिपाठ असतो, 5 रुपयाचा हरिपाठ असतो. त्या हरिपाठाच्या एका भागापासून सुरुवात करा. अवघाची संसार सुखाचा करेल. जगाचा संसार सुखाचा करायचा आहे हे जरी तुम्हाला नाही कळलं, पंथाचा संसार सुखाचा करायचा आहे एवढा अर्थ जरी कळला तरी फार झालं. आज असं समजा सामाजिक प्रदूषण होत चाललंय. तुम्ही मुली सगळ्या मुक्ताई आहात, तुम्ही सगळ्या मुली मुक्ताई आहात. तर आजकाल मुली हुशार आहेत. प्रत्येक टक्केवारीमध्ये मुलांचा मुलींचा नंबर. पण तुम्ही या ज्ञानेश्वरांना सांगायचे आहे हे ज्ञानेश्वर काही आतमध्ये टाकी बंद करून बसणार नाही. हे ज्ञानेश्वर काही बाहेर भटकत असतील, बाहेर भटकून येतील, आपल्या मित्राबरोबर राडक्या करून येतील, भटकत येतील आणि मग 10-11 वाजता आई वडील काम करून झोपलेले असतील. तुम्ही अभ्यास करत असाल त्यावेळेला तो ज्ञानेश्वर म्हणत ते टाकी उघड. त्यावेळेला टाकी पटकन उघडायची. त्याला सांगायचं दादा रे अरे आपले आई वडील आपलं कामात कष्ट करतात, कामाच्या धारा करतात, आपल्याला शिकवण्यासाठी रक्ताचं पाणी करतात आणि तुम्ही असे बाहेर नाट्य करत करू नका. आपल्या भावांना तुम्ही सांगा, तुम्ही सगळे मला वर्षातून 2 पवित्र असे सण येतात. बहीण भावाच्या पवित्र नात्याचे 2 सण येतात. कोणते सण आहे माहिती? कोणते? त्या दिवशी काय होतं?
तुम्ही आपल्या भावाला ओवाळता, तुम्ही आपल्या भावाला ओवाळता आणि भाऊ तुमच्या ताटामध्ये काहीतरी करतो ना. भाऊ विजेला किंवा रक्षाबंधनाला तुम्ही भावाला ओवाळल्यावर तुम्ही या भावांना ओवाळा आणि ओवाळल्यावर तो जर ताटात 100 रुपये टाकत असेल, एखादी गिफ्ट टाकत असेल, त्याला म्हणा भाऊ रे तुझी गिफ्ट नको मला, तुझी गिफ्ट नको मला, तुझे काही कपडे नको, गिफ्ट नको, फक्त तुम्ही त्या तुमच्या भावांना एवढं सांगा, भाऊ रे ज्या बहिणीच्या प्रेमानं बहिणीच्या मायानं तू माझ्याकडे बघतोस ना, त्याच नजरेनं जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघ. असं तुझी प्रत्येक मुलीनं मागा. त्यावेळेला दादा रे माझ्याकडे जर एखाद्या माझी छेडाछेड केली तुला राग येईल ना, माझी जर छेडाछेड केली तर तुला राग येईल, मग तू जर एखाद्याची छेडाछेड केली ती कुणाची तरी बहीण असेल, एवढं तुम्ही तुमच्या भावाला ओवाळताना मागा. जगामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्याय अत्याचार होणार नाही. कारण सर सगळीकडे परवा घडत आहे. आग लागली भडकावर आलाय की आज जवळ येत चालले आणि त्या आगीमध्ये आपण सर्वजण नष्ट होत चाललेला आहे. आगने आतमध्ये व्यस्त आहे. बाहेर पाडस खेळते मस्त आहे, पाडस बाहेर मस्त आहे आणि ते पाडस या भडकावर आलाय. आग लागली, जंगल वनवा सुरू आहे, ते वनवा जवळ येत चाललाय, पाडस बाहेर खेळतोय. ते पाडस बाहेर खेळताना त्या आगीमध्ये ते पाडस भस्मसात होणार आहे. परंतु त्याच वेळेला त्या आगीतून एक वाघोबा येतोय. तो वाघोबा त्या पाडसावर खेळ घेऊन त्याची भूक भागणार आहे. कारण तो भुकेला वाघोबा त्या पाडसाला खाऊन टाकणार आहे. मला सांगा ते पाडस कसं वाचणार आहे? त्याच वेळेला बाजूच्या झाडाच्या आडून एक शिकारी त्या पाडसावर दबा धरून बसलेला आहे. एक शिकारी त्या पाडसावर दबा धरून बसलेला आहे. तिन्ही बाजूला संकट आहे. मला सांगा मुलांनो, ते पाडस कसं वाचणार आहे? कोणी या प्रश्नाचं उत्तर सांगू शकेल? तिकडून आग जवळ येते, भडकावणार आहे सगळा. आग जवळ येताना त्या आधी ते होरपणाला होतो, त्या अगोदर वाघोबा आलाय आणि वाघोबाच्या अगोदर तिकडे शिकारी नियम घेऊन बसलाय. मला सांगा मुलांनो, त्या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहित आहे? ते पाडस वाचणार आहे का? वाचू शकतं का? ते निघून शकत नाही? वाचू शकत नाही? वाचू शकतं. एक दैवी चमत्कार होतो, निसर्गाचा दैवी चमत्कार होतो. ते पाडस वाचतं. कसं वाचतं? त्याच वेळेला स्वतः त्याचा वारा सुटतो. वारा घोंगावत येतो. विजांचा कडकडाट होतो. विजांचा कडकडाट झाल्यावर ती वीज त्या शिकाऱ्यावर पडते. त्या शिकाऱ्याचा हात फायबर होतो आणि धडक खाणाऱ्या वाघोबावर त्याचा बाण नेमका बसतो. वीज पडून तो शिकारी मरतो. वाघोबा त्या बाणाला मारला जातो आणि पाऊस पडून झाल्यावर अख्खी वीज मिळते. अख्खा वनवा मिळतो, अख्खी वाघ. आता मला सांगा मुलांनो, की आग कोणती? हा शिकारी कोणता? हा वाघोबा कोणता? हा पाऊस कोणता? हा जो उत्तर सांगितलंय आहे का माहिती तुम्हाला? विचार करून सांगा. मी तुम्हाला हे सांगत होतो, तुम्हाला जर सुचलं तर शेवटला सांगा, कारण मी एक उत्तर बक्षीस देणार आहे. हे न्यायालयाचा दुसरा प्रश्न विचारते. तुमच्याचा प्रत्येक जन्म होऊ शकतो, फक्त संतांचे आणि शिवरायांचे विचार तुमच्या डोक्यामध्ये असले तर. छत्रपती शिवरायांचा नावाचा ध्येयकार होता, त्याचा रक्त सळसळत नाही असा माणूस त्या हिंदुस्थानमध्ये सुद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. आता जर मी म्हटलं असतं अमुक याच्याची जय, तुम्ही म्हटलं असता का ते? छत्रपती शिवरायांच्या नावाचा ध्येयकार का होतो तर तुम्हाला सगळ्यात यायचं म्हणजे मी शिवरायावर एक तास बोलतो, पण तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा. कल्याणच्या सुभेदाराची सून आबानी सोन देवलं ज्यावेळेस पळून आणले आणि राजांचं महाजन केली म्हणजे राज त्या खंडीने बरोबर तुम्हाला एक नजराणा आणलाय. आवाजाला वाटलं हा नजराणा पाहून राजा खुश होतील, मला शाबाशी देतील, इनाम देतील. परंतु ज्या वेळेला शिवरायांना पाहिलं, सुभेदाराच्या कोणीला आलेला त्या आवाजावर खडवले, आवाजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? आम्ही जर त्या परक्याप्रमाणे लोकांच्या लेखी बाळीवर अत्याचार करायला लागलो तर त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय फरक पडला? त्याला थोडी मागणी करून आपली बहीण मारून परत पाठवा. आवाजी खाली मंदी घालून त्याला त्या मेळ्यामध्ये बसवलं. 20-25 सैनिक घेतले आणि तिला पोचवायला निघाले. त्यावेळेला त्या बोलामाच्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या पळून नेल्यामुळं सुभेदाराच्या घरामध्ये मात्र माझा होता. सगळा चौकात करत होते. खजिनाचा लुटून ठेवायचा काम होता, तर आपली सुंदराची सून शिवरायांच्या सैनिकांना लुटून नेली. म्हणून त्यांच्यामध्ये मात्र माझा होता, चुकात होते. त्यांनी पाहिलं एक पालखी येते, होती तरी पालखी येते. 20-25 सैनिक पाहिले आणि मग ते
ते मुल्ला महमदचे सुभेदाराचे सगळे 25-30 सैनिक त्यांनी तलवारी उपटल्या आणि धावत त्यांना वाटलं हे परत आले काय भंगार त्यांच्याकडे पळ सुटले त्या पालखी जवळ गेले तलवारी उपटल्या आणि तलवारी त्यांच्या खाण्याचे सुभेदाराचे खाली उतरली म्हणजे भाई आपण मारू नये पुणे मुझे कुछ नहीं किया शिवाजी जय भाई शिवाजी पहाड़ है शिवाजी भगवान है पुणे मुझे कुछ नहीं किया अपनी बहू बेटी मानकर भाई 10 मुझे रिहा कर वापस कर दिया है मग त्यावेळेला ते ऐकून त्या सुभेदाराच्या सैनिकांनाही नवल वाटलं आणि आमच्या समाजात जर कोणाची देखभाल आली तर तिला बर्बाद करून आम्ही सोडतो छत्रपती शिवरायांच्या सैनिकानं आपल्या मुल्ला महमदच्या म्हणजे सरदाराच्या सुनेला परत पाठवलं त्यांना मोठा अभिमान वाटला आणि त्या शत्रूच्या सैनिकांनी सुद्धा छत्रपती शिवरायांच्या नावाचा जय जयकार केला छत्रपती शिवाजी महाराज की हा सगळा इतिहास वाड्यामध्ये काढला जयबाईला काढला त्यावेळेला काय व्हायचं पूर्वीच्या काळामध्ये एखादी घटना घडली ना एखादी जर घटना घडली तर शाही लोक पोवाडा जायचे त्यांना घेणा मिळायचं म्हणून हा सगळा वार्ता कारण बघा 1962 साली 3 युद्ध झालं तुम्हाला माहित असेल त्यावेळेला आपली पिछे हात होत की आपले सैनिक मारले जात होते त्यावेळेला मी 7 वर्षाचा होतो आमच्या भागामध्ये यायचे आणि 15-20 वर्षाची पोरं गोळा करून घ्यायचे भरती करण्यासाठी कारण तिथं सैनिकांची कमी पडत होती आमची मागा होत असताना त्यावेळेला आमचे शाहीर पोवाडे जात होते तसे पोवाडे शिवरायांच्या वाड्यासमोर गायला आले त्यावेळेला कोणता पोवाडा जात होते त्यावेळेला बघा हिमालयाच्या सरहद्दीवर नेपा गाडी गाठवा मातृभूमीच्याच करून वीरांनो भारत आपला टिकवा भारतीय पिकवा हे पोवाडे तसे गात होते त्यावेळेला त्या शिवरायांच्या वाड्यासमोर शाहीर आले ते पोवाडा गायले शिवराव मंदिर सुर शिवाजी महाराजांचे गुण बहीण मानुनी परत केली सुभेदाराची सोनली असं होणार नाही कुणी असं झालाच नाही कुणी वीरांचा धनी पोवाडे काय लागले ते पोवाडे सईबाईला ऐकले सईबाईला सगळा इतिहास कळला आणि मग ज्यावेळेला अंतर्ग्रहामध्ये ज्यावेळेस राजाने प्रवेश केला त्या बाईनं सईबाईने विचारलं राजन तुमच्या नावाचा काही स्वभाव व्हायला झालाय सुभेदाराची जगातली सगळ्यात सुंदर अशी सून तुम्ही परत पाठवली तुम्हाला तिच्या सौंदर्याविषयी काहीच प्रेम वाटलं नाही काही जास्त वाटले नाही तेव्हा राजा म्हणलं सई प्रेम हे काही रूपावर नसतं प्रेम हे गुणावर करायचं असतं प्रेम हे दिसण्यावर नसतं प्रेम हे असण्यावर असतं प्रेम हे सौंदर्यावर नसतं प्रेम हे स्वभावावर असतं पण प्रेम खरं प्रेमाची व्याख्या तुला मला एका विद्यार्थ्याने एका शाळेमध्ये असंच विचारलं औषध प्रेमाची व्याख्या काय मी त्याला म्हटलं बाळा रे प्रेम ही ह्या भानगडी आमच्या वेळेत नव्हत्या आमच्या वेळेला प्रेम ही भानगडी नव्हत्या त्यावेळेला सईबाईला सांगितलं शिवरायांनी खरं प्रेमाची व्याख्या सांगू तुला खरं प्रेम असतं सैनिकांचं देशावर कोकणातलं आपल्या आईवर अस्त्राच्या गाडीवर मातेच्या मुलावर सैनिकांचं देशावर शेतकऱ्यांच्या मातृभूमीवर आणि शिक्षकांचं शिकवण्यावर असतं ते खरं प्रेम हे रूपावर नसतं खरं प्रेम हे वासनात नसतं अलीकडे प्रेमाची व्याख्या काय झाली प्रेम करणारी माणसं एकमेकांची शारीरिक लगट करत नाही प्रेम हे तिच्या स्वभावावर असावं दिसण्यावर नसावं म्हणून अलीकडे प्रेमाची व्याख्या नवीन पिढी सर अलीकडे काय झालंय परवा एक पेपरला टीव्हीला बातमी पाहिजे असेल 15-17 वर्षाची पोरं आमच्या पुण्याची बातमी टीव्हीला पाहिजे असेल 17 वर्षाच्या 3 पोरानं 16 वर्षाच्या एका पोरावर 17 हल्ला करून खून केला मला सांगा खून केला त्यांना भावनेच्या भरात आपले गॅसिंग दाखवण्यासाठी शायनिंग करण्यासाठी बाकीच्या पोरावर भाव खाण्यासाठी ही पोरं आत्ताहीपणा करतात त्या पोरांना एका पोराचा खून केला की 3 पोरं त्याचं आयुष्य बर्बाद झालं त्या पोरांना कल्पना नसते आपला पुन्हा परिणाम काय होतो म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्याही चुकीच्या मार्गाला लावा का एक श्रीमंताचं पोरं होतं त्यातलं त्या पोराला श्रीमंताच्या पोराला तुका घ्या पोरांनी फसवलं त्याच्या पाठ्या खाल्ल्या आणि त्याला म्हणले अरे आपण तुझे पैसे संपलेत ना तर आपण असं करू त्या पोराला श्रीमंताच्या पोराला तुका पोरांना बिघडवलं म्हणून मुलांनी आयुष्यात वाईट मुलाची संगत करू नका एवढं तुम्हाला सांगतो आणि मुलींनी आयुष्यामध्ये तुम्ही रामायण पाहिलं रामायण 11वी 12वीला आहे किती 11वी 12वीला किती जण आहे
कॉमर्सला आहे कोणी कॉमर्सला नाही बघा कॉमर्सला विषय आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आर्टचा विषय आहे इकॉनॉमिक्स आणि BBA BCA बरेच विषय आहेत त्याला आहे बिझनेस मॅनेजमेंट. मग रामायण तुम्ही ऐकलंय मी तुम्हाला रामायण मुली नाही याच्यासाठी सांगतो. रामायणापासून खूप शिकायचं असतं. एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता. कारण मी मला सांगितलं रामायणावर बोला. हे रामाचा जन्म सीता जन्म लंकादहन रामाचा वाद सेतुबंध विभीषणाचा अभिषेक सगळं सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं एका पोराचं लक्ष नाही. त्याला म्हणतात बापू तो वाचलेला ते त्याला मारत होतो. त्याला म्हणलं हे रामाला कोणी मारलं रे रामाला कोणी मारलं की म्हणतो मी नाही त्यासाठी तुमचं लक्ष फक्त शिक्षणाला हवंय. शिक्षण करून दंगा मस्ती आरडा ओरडा सरांनी जे वैताग निर्माण केला ते तुमच्यासाठी केला ते तुमच्या भल्यासाठी केला. मला सांगा पोरांना मला 10-12 पूर्ण झालं तर त्याला असं वाटतं मला एवढी शिंक फुटल्या एवढी शेती फुटली आणि सर मला रागवतात. त्याचा बाप रागवतो. पोरांना लागेल बापाचा सुद्धा राग येतो. एक पोरगा असं झालं 12वीला गेलं बाप रोज म्हणायचा अरे बघाय शिस्त त्याच्या सरळ पाणी सरळ अरे लाईटीचे बटन सगळे चालू ठेवले अरे गड्या पाण्याचे धड पाणी वाया घालतो. बाप रोज ओरडायचा मला राग यायचा. त्या पोरानं ठरवलं आता बघ 12वी झाली कसा तो तिकडे पद्धतीने नोकरी शोधतो तिकडेच मरतो. ठरवलं 12वीची परीक्षा झाली आणि मग ते नोकरी शोधायला लागलं. आता मला सांगा प्लेन मारायला पुढे पटकन नोकरी भेटते का? महिना 2 महिने सुट्टीमध्ये 2 महिने दिवाळी उन्हाळ्याची सुट्टी 2 महिने फिरून जमलं रोज जमून यायचं. आईला सांगायचं नाही मिळेल नोकरी. मग आई म्हणते आई एक दिवस बापाला म्हणली भाऊ पोरगं रोज नोकरी शोधतोय तुम्हाला माहिती आहे बरं जगाचा नॉलेज आहे तर सांगा कुठे नोकरी मिळेल. ऐका तुम्हाला काय माहिती. मग त्यांनी आपल्या आई त्याच्या पत्नीला सांगितलं त्याला सांग बाहेर 1-4 किलोमीटरवर एक नवीन कंपनी सुरू होते तिथे जा. तिथे गेल्यावर ते पोरगं आईने सांगितलं पोरगं दुसऱ्या दिवशी गेलं. आता पार्कमध्ये सांगतो मला वाटतं वेळ बराच झालेला आहे. ते पोरगं गेलं मोठी कंपनी होती. गेटच्या आतमध्ये एंट्री केले 15-20 पाण्याचे नळ चालू होते. गेटवर पाणी वाहत जात होतं. त्याला ते बापाचे शब्द आठवले आणि गजड्या सगळे पाणी वाया घालवतो. बापाचे शब्द आठवले काट्या सच्चे त्याने ते नळ बंद केले. आतमध्ये गेल्यावर मोठा हॉल होता. हॉलमध्ये कोणीच नव्हतं. सगळे पंखे राखी सगळ्या चालू होत्या. त्या समोरमध्ये त्याला बापाचे शब्द आठवले अरे गाढवा सगळ्या लाईटी चालू किती लाईट येतोय काय तुला कळतं का नाही. बापाचे शब्द आठवले पटकन त्याने त्या लाईटी बंद केले. आतमध्ये गेला. आतमध्ये हॉलमध्ये 40-50 उमेदवार लाईनमध्ये बसले होते इंटरव्ह्यू साठी. त्याच्या पुढे जसा आतमध्ये त्यांना प्रवेश केला तशी 2-4 पाय पोचले वागले तिकडच्या पायात अडकली आणि पुन्हा त्याच्या डोक्याचे चालायला लागले. इतकं त्याच्या बापाचे शब्द आठवले अरे गाढवा पाय पोचलं सरळ कर आपला वाट करतो आणि बापाचे शब्द आठवले. त्यांनी 2-3 पायपोटी सरळ केल्याच्या नंतर सगळ्या मुलांच्या मागे लाईन मध्ये जाऊन बसला. लाईन मध्ये जाऊन बसल्याच्या नंतर त्या वेळेला सगळ्या मुलांचा इंटरव्ह्यू होत होता. प्रत्येक मुलगा ह्या दरवाज्यात जात होता. 1 मिनिटामध्ये दुसऱ्या दरवाज्यात बाहेर येत होता. अगदी चेहऱ्यावर नाराजी होती. नेमकं काय त्याला कळत नव्हतं. नोकरी करायची का असं आपली सत्ता म्हणजे सगळी 40-50 मुलं पुढली संपली. 20 पाय विचारलं आतमध्ये शिरला. तसा आतमध्ये शिरला ते मॅनेजमेंटचे सगळे कमर्शियल मॅनेजर सगळे मॅनेजमेंटचे 7-8 लोक इंटरव्ह्यू घेण्यासाठी जे होते ते उठून उभे राहिले आणि मग त्याला नाव विचारलं. त्यानं नाव सांगितलं. ते नाव त्यानं लेटरवर लिहिलं. ते लेटर त्याच्या हातामध्ये दिलं. त्यानं पाहिलं ते अपॉइंटमेंट लेटर होतं. त्याला शंका आली. प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तो ह्युमन रिसर्चच्या मॅनेजर म्हणला तुला असं वाटतं ना तुला काय मी विचारलं नाही. तुझी इंटरव्ह्यू घेतली नाही आणि तुला आम्ही सिलेक्ट लेटर कसं काय दिलं तर तुला तुझ्या माहितीसाठी सांगतो. आमची इंटरव्ह्यू कशी होती काही गेट पासून हॉल पासून ऑफिसच्या प्रत्येक ठिकाणी 10-12 CCTV कॅमेरे लावले होते आणि त्या कॅमेऱ्यातून आम्ही पाहत होतो कोणता मुलगा पाणी वाचवतोय पाण्याचे नळ बंद करतोय कोणता मुलगा लाईटीची बटन बंद करतोय कोणता मुलगा पाय सरळ करतोय कोणत्या मुलाला शिस्त आहे कोणता मुलगा त्याला संस्कार आहे हे आम्ही पाहत होतो. त्याच्या एकाही मुलानं लाईट बंद केली नाही पाणी बंद केलं नाही पाय पडणं सरळ केलं नाही. तू जसा एक विद्यार्थी आहे की त्यानं ते सगळं बंद केलं म्हणून तुला
लेकर दिला. मुलांनो त्यावेळेला बापाचे शब्द त्याला आठवले, बापाचे शब्द त्याला आठवले. लेकर घेतलं, उद्या जॉईन व्हायचं होतं. लेकर घेतलं आणि धावत तो घरी आला आणि बापाच्या पायावर डोकं टेकून गडगडला, मला माफ करा, मला तुमचा राग येत होता, तुम्ही माझ्यावर ओरडत होता, मला तुम्ही प्रत्येक वेळेला जाणवत होता, मला प्रत्येक वेळेला घडवत होता, पण त्याच वेळेला मला आज समजलं की तुम्ही मला घडवत होता. मुलांना तुमचे शिक्षक आता जे सर रागवले ते तुमच्या भल्यासाठी रागवले. तुमच्या आई वडील जे रागवतात ते तुमच्या भल्यासाठी रागवतात. आयुष्यामध्ये त्यांचा सन्मान करा, राग येऊन देऊ नका, कारण तुमचं भलं व्हावं ही त्यांची इच्छा आहे. जगातले फक्त 3 लोक असं आहे त्यांना वाटतं तुमचं भलं व्हावं. कोणते कोणते 3 लोक आहेत काय? कोणते कोणते? आई वडील आणि शिक्षक. आता त्यांची तळतळ होती ना की तुमच्या भल्यासाठी होती म्हणून शहाणे व्हा. 3 लोक असं आहे त्यांना तुमचं भलं व्हावं असं वाटलं. त्या 50 लोकांना वाटत होतं का याला नोकरी मिळू नये, त्यांच्या एकाला वाटत का दुसऱ्याला तुमचं भलं व्हावं? प्रत्येकाला वाटत नाही, कुणालाही वाटत नाही तुमचं भलं व्हावं. फक्त 3 लोक आहे, आई वडील आणि शिक्षक. त्यांचा सन्मान करा, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अभ्यास गृहपाठ करा. तर मी तुम्हाला रामायण सांगत होतो. रामायणामध्ये एक पात्र होतं. आता शॉर्ट मध्ये सांगतो. तर वेळ आहे ना? 10 मिनिटं. रामायणामध्ये बघा, रामायणामध्ये शिकण्यासारखं काय आहे? रामायणामध्ये तुम्हाला वाटतं तर रामायण म्हणजे रामायणाची लढाई आहे. रामायण म्हणजे कुणाची लढाई नाही. रामायण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आहे. आता तुम्ही पंढरपूरची वारी बघता, अनेक अवतार झाले पहिले. पंच कच्च वरा राम परशुराम अनेक अवतार झाले. कृष्ण राम सगळे अवतार कशासाठी झाले? तर हे राक्षसाला मारण्यासाठी झाले. सगळे अवतार कशासाठी झाले? राक्षसाला मारण्यासाठी झाले. प्रत्येक देवाच्या हातामध्ये बघा शस्त्र आहे. कुणाच्या हातामध्ये गदा आहे, हनुमानाच्या हातात गदा आहे, कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, कुणाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये, देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे. दुर्गादेवीच्या हातामध्ये बरेच शस्त्र आहे. ही शस्त्र राक्षसाला मारण्यासाठी होती. पण ह्या कलियुगामध्ये पण एवढे राक्षस मारले, एवढे घरोघरी गावागावामध्ये राक्षस झाले. कुणाला मारणार? कुणाला मारणार? प्रत्येक गावामध्ये राक्षसी प्रवृत्ती निर्माण झाले. पण या राक्षसी प्रवृत्तीला मारण्यासाठी एक अवतार आहे. त्याच्या हातामध्ये शस्त्र नाही, तो कटेवर हात घेऊन उभा आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि तो फक्त एवढं सांगतो त्या तुळशीप्रमाणे पवित्र जीवन जगा. तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं राहा, चांगलं पहा. ही माळ गांधीजीच्या 3 मात्रांची शिकवण. चांगलं वागा की तो एकच सांगतो, तो कोणाला मारण्यासाठी नाही. तुम्ही पंढरपूरची वारी पाहिली, रामायणाबद्दल मला एक तास झाला म्हणून सांगतोय. रामायणाबद्दल तुम्ही वारी पाहिली असेल पंढरपूरचे, वारीमध्ये किती लोक असतात दिंडीमध्ये? 35 लाख लोक गेल्या वर्षी होती. गेल्या वर्षी 25 लाख त्याच्या आधी होती. ही 35 लाख लोक दिल्लीला जात असताना माऊली ज्ञानोबा तुकारामचा गजर करत आपल्या पाय दुखत असतानाही पंढरपूर पर्यंत चालत जातात 200-300 किलोमीटर. आणि तिथं गेल्यावर त्यांना दर्शन तर होत नाही, कळसाचं दर्शन घेतात. आम्ही दिल्लीला जात असताना एकानं आम्हाला अशीच आमच्या गाडीचा काय पंक्च झाला. आमच्या गाडीचा काय पंक्च झाला. आम्ही एका ठिकाणी हवा भरायला गेलो. हवा भरायला गेल्यावर तो टायरवाला, त्याला थोडी हुकी आली. ही सगळी सफेद कपड्यावाले लोक दिसतात, ही सगळी अडाणी लोक दिसतात. त्यांना सगळी यांची थट्टा करावा म्हणून तो म्हणला, राहू तुम्ही एवढे पंढरपूरला जाता, तुम्हाला कुठं देव दिसला का? दिसला? काय मिळालं तुम्हाला? तिथे गेल्यावर देव दिसला, काय मिळतं तुम्हाला? एवढे दिवस तुम्ही 20 दिवस पाया घालता, पायी चालता आणि टाळ बोलवता. काय मिळालं? काय मिळतं? तिथं तुम्हाला काय देव दिसला का? देव आहे का? मी त्याला म्हटलं, देव आहे का नाही मला सांग. ही लाईट आहे, पण त्या वायर मध्ये तुला दिसते का? म्हणजे लाईट आहे. मला सांगा, कोरोना झाला, कोरोना होता का नाही? मग कोरोनाचा जंतू कोणाला दिसला का? त्याला आम्ही विचारलं, आता हवा आहे ना, आमच्या टायरमध्ये हवा गेली. हवा तर सगळीकडे आहे, हवा सगळीकडे आहे. तरी आम्ही तुझ्याकडे हवा बघायला का आलो? तर तुझ्याकडे फ्रेश एअर आहे. तसा देव सगळीकडे आहे, त्याला अक्षरामध्ये देव आहे, पण पंढरपूरला फ्रेश एअर आहे. इतकं फ्रेश एअर आमच्या वारकऱ्याला एकदा मिळालं का आमचा वारकरी 365 दिवसापैकी 340-50 दिवस शेतामध्ये काबाड कष्ट मिळतो, त्याला ऊर्जा मिळते, तिथं आम्हाला फ्रेश एअर मिळतं. तशी हवा सगळीकडे आहे, पण हवा तुझ्याकडे फ्रेश एअर आहे म्हणून तुझ्याकडे आलो. मला देव आहे.
किती कोटी? 33 कोटी. आपण 33 देवांची नावं सांगू शकणार नाही. 33 कोटी म्हणजे काय? 33 कोटी म्हणजे नेमकं काय? तर 33 प्रकारचे अशी काहीतरी संकल्पना असावी. पण माझ्या माहितीसाठी सांगतो, माझ्या माहितीप्रमाणे आजही आपल्या देशामध्ये 33 कोटी देव आहेत. कोणते देव आहेत? आत्मा हा परमेश्वर. बरोबर? आत्मा हा परमेश्वर म्हणले ना. स्वामी विवेकानंदांनी सांगितले, तुम्हाला जर देव पाहायचं असेल तर पुढे पंढरपूर काशी करायची गरज नाही. तुमच्या भोवतालच्या दरिद्री नारायणामध्ये देव आहे. मग आत्मा हा परमेश्वर. पण प्रत्येक आत्मा परमेश्वर होऊ शकतो का? दुष्ट आत्मा, अत्याचार करणारा आत्मा परमेश्वर होऊ शकतो का? मग कोणता आत्मा परमेश्वर आहे? कोणता आत्मा परमेश्वर आहे सांगू का? 143 कोटीवर आपली लोकसंख्या पोहोचलेली असताना त्यापैकी 33 कोटी गीते, जागते, हसते, खेळते देव आहे. आणि ते देव कोणते आहेत माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? काही माहिती आहे? 143 कोटी पैकी 33 कोटी देव आहेत. आपल्या भारताची लोकसंख्या 146 कोटीच्या वर पोहोचली असताना त्यापैकी 33 कोटी गीते, जागते, हसते, खेळते, जिवंत असे देव आहेत. आणि ते देव कोणते? तर ते निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भयवृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ना, भारतातल्या विद्यार्थ्यांची बालवाडीपासून मास्टर डिग्रीपर्यंतची संख्या बरोबर 33 कोटी देव आहेत. आणि तुम्ही निष्पाप, निरपेक्ष विद्यार्थी, तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्याचा देव पण टिकवण्यासाठी, जागवण्यासाठी, जगवण्यासाठी आमच्या वारकरी साहित्य परिषदेचा छोटासा प्रयत्न. ज्ञानियांचा औषधीचा तोट आहे. आपल्या हे रक्ताचा थोडा ईश्वराचा अंश आहे. ईश्वर देव म्हणजे ते काय असतं? आत्मा हा परमेश्वर. पण तो कोणताही आत्मा नाही. आता सुद्धा सध्या तुम्ही पवित्र आहात, बाल म्हणजे आहात, म्हणजे तुम्ही देव आहात. आयुष्यात तुमचं देव पण, तुमच्याच देव पण भागू नका. आयुष्यात वाईट वागू नका, वाईट माणसाच्या जवळ सुद्धा जाऊ नका. तुम्ही प्रत्येक जण देव आहात. आणि तुमचं देव पण जागवण्याचा आम्हाला छोटासा प्रयत्न आहे. खरं सांगा, रामायणामध्ये हा एक देवाचा आहे. पहिले सगळे देव राक्षसांना मारण्यासाठी होते. हा देव आपल्याला तारण्यासाठी आहे. पहिल्या काळामध्ये बघा, त्रेता द्वापार अनेक युग झाली. पहिल्या युगामध्ये जप करायचे, तप करायचे आणि मग देव प्रसन्न व्हायचा. दुसऱ्या युगामध्ये, द्वापार युगामध्ये यज्ञ करायचे, आहुती द्यायचे, मग देव प्रसन्न व्हायचा. आपल्या देवाला फक्त नामस्मरण, आपल्या देवाला फक्त भजन, नामस्मरण, एखादा अभंग सावता महाराजाप्रमाणे आपलं काम करता अभ्यास करता जरी तुम्हाला एखादा अभंग म्हणला म्हणजे अभंगातून काय होतं? तुमच्याच देव निर्माण होतो. कसा निर्माण होतो? गावामध्ये हरिपाठ होत असतो. हरिपाठ म्हणताना एक जण म्हणतो हरिमुखे म्हणा, दुसरा म्हणतो पुण्याची गणना कोण करी, तिसरा म्हणतो आतोनी संसारी. म्हणजे त्यातला प्रत्येक जण आपल्याला पुढे काय म्हणायचंय हे विचारत असतो. त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये जगातल्या कोणत्याही समस्या, प्रपंचाच्या कोणत्याही अडचणी, जीवनातलं कोणतंही दुःख आठवत नाही. त्याच्या डोक्यामध्ये त्यावेळेला काय होतं? त्याचं मन, चित्त, बुद्धी, स्थिर, एकाग्र, पवित्र, शांत होते. आणि मग एकाग्र बुद्धी झाल्यावर त्याच्यात देव निर्माण होतो. मुलांनो, तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर बाहेरचा डीजे मारला अभ्यास होईल का? मग तीच मी तुम्हाला पहिले सांगितलं, तुमच्या कानावर त्या डीजेची, ऑर्केस्ट्राची, सिनेमाची गाणी येतात. ते गाणं एक वर्ष टिकतं. ते तुम्ही डोक्यामध्ये घेता. संतांचे अभंग आज आपल्याला 700 वर्षानंतरही आपल्याला चालून नेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये गायले जातात. काकड्याला सकाळी म्हटलं जातं, कुठं जागे भरे आता, मर्दकला पण राहिले जातात. मग जागे व्हा. आयुष्यामध्ये संतांच्या विचाराप्रमाणे चांगलं वागा, चांगलं जगा, तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तर विठ्ठलाचा एकच अवतार आहे. कोणाला मारण्यासाठी नाही. त्याचं नामस्मरण केलं, त्याचा अभंग गायला. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, ज्ञानदेव तुकाराम यांनी त्याचे अभंग गावले. ते देवाचे देवच झाले. ते देवाचं नामस्मरण केलं, देव होऊन गेले. देव पाहण्याची गेलो, देव होऊन गेलो. तुमच्यातला प्रत्येक जण देव आहे. तुमच्यातला देव पण आयुष्यात पाया धरू नका. मी रामायण सांगत होतो. रामायणामध्ये थोडक्यात सांगतो. 10 मिनिटं सरांनी एकच सांगितलं तरी तुमची मर्यादा मला माहित आहे. मी फक्त 10 मिनिटं घेतो. रामायणामधून काय काय घेणं आहे? रामायणामध्ये बघा, आर्ट, कॉमर्स, आर्टला इकॉनॉमिक्स, कॉमर्सला मुख्य विज्ञान अकाउंटन्सी आणि बीबीएला
बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात कमीत कमी श्रमशक्ती वापरून जास्तीत जास्त नफा कमवायचा हे शेवटचं उदाहरण पहिले सांगतो. रामायणामध्ये खूप मोठे घेण्यासारखं आहे. बघा, हनुमान लंकेमध्ये गेला, झाडावरून आणखी सीताबाईच्या हातामध्ये टाकली. हातामध्ये टाकल्यानंतर सीताबाईने जसं वर पाहिलं आणि सीताबाईने वर पाहिलं तसं रावणाच्या सैनिकांनी पाहिलं. अरे कोणतं तरी माकड आहे, सैनिकांनी पकडलं, रावणापुढे हजर केलं. रावणापुढे हजर केलं, ते माकड सामान्य नव्हतं. मग त्यानं रावणाच्या हाताने वाटला होता. रावणापेक्षा डबल वजनाचा त्यानं डबल उंचाचे हात बनवलं. आपल्या क्षेत्राचे एक डोळे केले. रावणापेक्षा डबल उंचच्या अंतरावर आहे की जाऊन वाटतं. रावणानं पाहिलं, रावणाला वाटलं रे भटकट आपल्या सेफ्टीचा मास दाखवते काय, माझ्यापेक्षा उंचची हातन. सेफ्टीमुळे त्यांना सैनिकांना सांगितलं, जा रे सगळ्या चिंध्याना सगळी कपडे आणा, त्याच्या शब्दाला गुंडाळा, राकेराना आणि पेटून द्या, त्याचा शब्दाचा मास उडून टाका. सैनिक पळाले, सगळ्या चिंध्या आणल्या. आताही घेतलं नाही. परत सैनिकांना पाठवलं. सैनिकांनी सगळ्या साड्या गोळा करून आणल्या. लंकेतल्या सगळ्या साड्या गोळा करून आणल्या. कधीही एका साडीचं अंतर उरलं. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो मुलांनो, त्यावेळेला प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये एवढ्या साड्या नव्हत्या. किती साड्या? एक साडी किंवा एकच साडी शिवून त्यावेळेला वापरायच्या. एवढ्या साड्या नव्हत्या. आता जर तुमच्या वहिनीच्या, आईच्या, आजीच्या कपाट उघडलं तर साड्यांची संपली. त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. काय झालं तर एका म्हाताऱ्याला वाटलं आपलं लग्नाला 50 वर्ष झालं आणि तिचं 75 वय झालं. आपली लग्नाची सालगिरह आणि 75वी साजरी करावी म्हणून तिनं सगळ्या नातेवाईकांना बोलवलं आणि त्या दिवशी तिला वाटलं की तो लग्नाला चालू घातला होता ना, लग्नात माझे किती सुंदर फोटो आहेत. आता त्या फोटोच्या प्रमाणे किती सुंदर फोटो आहेत, ती साडी घालावी म्हणून त्या म्हातारीनं काय केलं, ती लग्नाची साडी तिने घातलीच नव्हती, सगळ्यात खाली ठेवली होती. प्रत्येक वर्षाला 12-13 साड्या एवढ्या साड्या आपलं कपाट भरलं होतं आणि मग ती खाली असलेली साडी म्हातारी खाली बांधली, साडी बनायला लागली आणि साडी जशी ओढली अख्खी टप्पी तिच्या पोटाने पडली. म्हातारी खलास. आता सर एवढ्या साड्या असतात तरी बायको म्हणते सर मला त्या सणाला साडी पाहिजे. त्याला मारवाड्याची धन आपल्या समाजाचं अख्खं भांडवल त्या साड्यामध्ये आणि भांड्या डबऱ्यामध्ये माळ्यावर आहे. म्हणून आपल्याला जे गरजेचं आहे ना तेच आयुष्यात करावं. सांगायचं तात्पर्य एक साडी चालतं उरलं आणि त्या एका सैनिकाला आठवलं, अरे सीतामाई अशोकामध्ये ना त्या तिची साडी घेऊन या. आणि मग ते त्या माकडानं ऐकलं, माकडानं शेतकुडातून घेतलं आणि त्या सैनिकांनी पाहिलं, अरे शेतकुडा कसले कोणी 10 राकेटांना 15 सैनिकांनी राकेटचे डबे आणले. शेपट्यावर त्या गुंडाळलेल्या साडीवर बसते 25-30 ठिकाणी मातीच लावली आणि मातीने सगळं शेतकूड पेटवून घेतलं. अख्खं शेतकूड जसं पेटवलं तसं ते माकड सामान्य नव्हतं. त्यानं जे उड्डाण केलं, रामाच्या वाड्यावर गेलं, अख्ख्या वाड्याला सगळी गुन्हा लावली. पण सैनिकाच्या वाड्यावर, याच्या बंगल्यावर, त्याच्या हुड्यावर सगळे वाडे हुडे राजवाडे सगळी लंका त्या माकडानं अर्ध्या तासामध्ये पेटवून टाकली. आता मला सांगा, बुक किपिंग अकाउंटचे डेबिट क्रेडिट किती डेबिट झालं, किती क्रेडिट झालं, किती खर्च झाला, त्या माकडाचा खर्च किती झाला बघा. साड्या कोणाच्या होत्या? साड्या कोणाच्या? लंकेतल्या. राखेल आणि 1 पैशाची माती म्हणजे अख्खं भांडवल त्यांचं. आजकाल युद्ध रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. 2 वर्ष झाली. आपल्या भारताचं जे वेळापत्रक आहे ना, बजेट आहे ना, 15 वर्षाचं बजेट एवढा खर्च झालाय तरी कुणाचे हात घेत नाही. मग त्या माकडाने किती खर्च झाला माकडाचा? 0 बजेट मध्ये. मग रामायणापासून खूप शिकायचं. फक्त ते काय शिकायचं, संतांच्या भंगामधून खूप शिकायचं, ते कसं शिकायचं एवढं डोक्यात घ्या म्हणजे सरांना कल्पना करायला लागणार नाही. ते म्हणतात ते तुमच्या भल्यासाठी म्हणतात. तुम्ही चांगलं वागावा, शिस्तीनं वागावा, अभ्यास करावा, मोठं व्हावा. तुमच्याकडे एखादा शिकून 100 रुपये झाला तर सर काय तुमच्याकडे पैसे तुमचा पगार मागणार नाही. फक्त त्यांना अभिमानानं एवढं सांगता येईल, आणि हा माझ्या मातोश्री विद्यालयाचा विद्यार्थी, त्यांना अभिमानानं आपल्या मित्राला सांगता येईल, अरे माझा विद्यार्थी आहे, कलेक्टर झाला आहे. म्हणून मुलांनो, आयुष्यामध्ये रामायणापासून पहिलं पात्र काही कोणी कोणी लावली, कोणती दाशी होती ती मंथरा. आयुष्यामध्ये कोणाचं ऐकू नका. तुम्हाला भेटवायला लय मंत्र आपल्या असतात आयुष्यामध्ये, तुमच्या मंत्राचं ऐकू नका म्हणजे कोणाचं ऐकायचं नाही. हा पहिला धडा.
दुसरं दशरथानं सांगितलं रामाला पहिल्या दिवशी राज्याभिषेक करायचे आणि दुसऱ्या दिवशी सांगताय तुला वनवासाला जावं लागेल, वनवासाला जावं लागेल. म्हणजे बायकोचं ऐकलं, बायकोचं जे चुकीचं होते ऐकायचं नाही. आणि तरी राम म्हटलाय का मी जाणार नाही. रामामध्ये एवढी ताकद होती, तो म्हणू शकत होता मी जाणार नाही. पण असं म्हणलंय का तुम्हाला जर एखाद्या पोरला म्हटलं अरे तुम्ही अभ्यास करत नाही, काही टुकारगिरी करता, मंगळ करता, 14 दिवस घरात येऊ नका. एखाद्या मोठ्या पोराला जर म्हणलं बापानं ते बापाला म्हणत चूक झालं. मग रामानं म्हटला नाही, रामानं त्याचा सकारात्मक अर्थ घेतला. अरे माझा बाप मला फक्त अयोध्येचा राजा बनवत होता, आता माझा बाप मला अख्ख्या वनाचा राजा बनवत आहे. मग त्याने सकारात्मक अर्थ घेतला. परत भरत माय होता, काही बोलानं पाठवलं, त्याला कळलं आपल्या आईने आपल्या भावाला वनवासाला पाठवलंय. मग ते होतं आजकालचा एखादा भाऊ असता, 2 भावाचा एखादा भाऊ असता तर आजकालचा भाऊ म्हणला असता अरे बरं झालं माझा भाऊ गेला, आता 14 वर्ष मित्राला झालंय. पण त्यावेळेला तिथं काय शिकायचं, बंधुप्रेम. आपला भाऊ गेला ना, म्हणताना धावत धावत जंगलामध्ये गेला, त्याला म्हणला चल माग राम येईना. शेवटमध्ये सांगतो मग तो राज्याचा राम म्हटला तुला तुझं कर्तव्य निभावं लागेल. असं मला जनता आपल्या आधारावर आहे की जनता तुला चांगल्या प्रकारे मी येईपर्यंत 14 वर्ष जगवावं लागेल. तरी भरता गेला. शेवटी भरताना रामाच्या पाठी गादीवर ठेवल्या आणि राज्यकारभार केला. ते बंधुप्रेम शिकायचं. लक्ष्मण रामाचा भाऊ, त्यावेळेला त्याची पत्नी त्याच्या जवळ आली आणि त्याची पत्नी लक्ष्मणला असं वाटलं का आपली पत्नी आपल्याला सांगते जाऊ नका, असं त्याला वाटलं. त्यावेळेला तो त्याच्या पत्नीला म्हणाला तुला वाटतं ना. त्यावेळेला त्याची पत्नी म्हणाली तुमचा प्रश्न मला माहित आहे, पण माझं मत असं आहे तुम्ही वनवासाला जावं. कारण त्या पत्नीला, लक्ष्मणाच्या पत्नीला, तिचं नाव काय, तिचं नाव, लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव काय, हा. मग तिला असं वाटलं का तर त्यावेळेला ती अशी म्हटली, लक्ष्मणाची पत्नी म्हणली तुमचं बंधू प्रेम मला माहित आहे, तुम्ही जावा, तुम्ही येईपर्यंत हे वैराग्य धारण करून इथंच राहील. मग आजकाल एखादी पत्नी म्हणाल का 14 वर्ष जर नवरा गुन्हा करून जेलमध्ये गेला तर पत्नी म्हणत आता जाऊ द्या. मग त्यावेळेला पत्नी प्रेम, बंधू प्रेम, सगळं प्रेम हे रामायणापासून शिकायचं. आणि महत्वाचं आता वडील लोकांना पूर्ण नाही का, सीता वनवासाला होते, वनवासात असताना त्याने हरण पाहिलं, ते हरण माया होतं आणि ते हरण चमकलं की त्याच्या मनामध्ये मोहपण झाला. ते रामाला म्हणजे भाऊजे मला हरणाच्या कातड्याची डोळे हवे, हरणाच्या कातड्याची डोळे हवे. आणि मग रामाला वाटलं अरे एवढं राज्यवय हो त्यातून आपल्या बरोबर जंगलात आले, तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. रामानं धनुष्यबाण उचललं, नवऱ्याच्या पेटनं हरणाच्या पाठीमागे पळाला. हरिण माया होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते हरिण त्याच्या क्रमानं झाडाच्या आड गेलं. त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो आवाज तिथे ऐकला. लक्ष्मणाने भाऊजी धावा, त्यांच्या जीवाला धोका आहे. पुराण कंटाळा आलाय का, त्यांच्या जीवाला धोका आहे. धावा, लक्ष्मण म्हणा नाही माते रामचंद्राला काही होऊ शकणार नाही, काहीच होऊ शकणार नाही. सीतेचा विश्वास बसला नाही. ते म्हणजे भाऊजी तुम्हाला असं वाटतं का त्यांच्या तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस लक्ष्मणाला बस वाटे जातो. त्याने धनुष्यबाण उचललं, जायला निघाला. सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. जाता जाता त्यानं त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. सीतामाईला सांगितलं रेषा ओलांडू नको. ती रेषा आखली आणि त्या रेषा आखली आणि लक्ष्मणही त्या हाताच्या पाठीमागे पळाला. तो झाडाच्या आड दृश्य झाला. त्यावेळेला रामानं माया भिक्षकाचा वेळ घेतला. रेषेच्या नाम बाहेर उभं राहिला. मोठ्या नावाने ओम तत्सत भिक्षांदेहि भिक्षा वाढ माय. तिथे पाहिजे कुठेतरी भिक्षेकडे आलाय. आपल्या घरामध्ये जो भिक्षे वाढायला आलाय त्याला काहीतरी देणं. या भारतीय संस्कृती त्यामध्ये गेली. कन्न पुढे पुढे काय असते हातामध्ये ती घेतली आणि मग ती रेषा ही रेषा आखली. मुलींनो त्या रेषेचं नाव काय, काय मला ऐकू येत मोठे सांगा काय, बरोबर लक्ष्मण रेखा. लक्ष्मण रेषा ही प्रत्येक मुलीच्या जीवनात असते. लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनात असते आणि ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, वेगळंच महाभारत घडतं.
रामायणामधून एवढं शिकायचं, मुलींनी आयुष्यामध्ये लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही, त्यांना हळहळ असतं, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं, वय बदलत जातं, शारीरिक बदल होतात, डेंजर धोका खतरा कुठलेलं नसतं. आणि 9 ते 12 वर्षाच्या मुली एकदा 18 वर्षाच्या मुली झाल्या का त्यांना सगळं कळतं की आपलं पाऊल वगैरे टाकत नाही, तुमच्या आई वडिलांना मान खाली घालावं लागेल, असं आयुष्यात पाहू नका. म्हणजे लक्ष्मणरेषा जीवनातली ओलांडू नका. मग त्या शिकेनं चांगल्या कामासाठी, तिला चांगल्या कामासाठी, दान धर्म करण्यासाठी लक्ष्मणरेषा ओलांडली. आणि लक्ष्मणरेषा जशी ओलांडली तसे रावणानं आपलं अकराळ धारण केलं, सीतेला उचललं, सीतेला उचललं आणि कुठे घेऊन गेला, पंढरपूरला दिंडीमध्ये घेऊन गेला. सीतेला उचललं आणि पंढरपूरला कुठे घेऊन गेला, लंकेमध्ये. बरोबर, मला काय आठवत नाही. लंकेमध्ये अशोकवनामध्ये घेऊन बसवले. कोणी लोकांकडून ऐका, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यावेळेला उठान घेऊ शकणारा, तो घेऊ इच्छिणारा राम भक्त हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. पण आजकालचा राम पण नाही झालाय. तो म्हणत तिला लय शायनिंगची चोळी लागत होती, अन्नाच्या कातड्याची तिला लय शायनिंगची हवत होती. जाऊ द्या, सीता गेली. मुलींना रामायणापासून एवढं शिकायचं, लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही. आता मुलींसाठी सांगतो, कारण मुली हुशार आहेत. तर मी तुम्हाला पहिलं सांगितलं, सामाजिक समस्या एक आहे मुलांची, 12% मुलांची लग्न होत नाही आणि मुलींची 8वी ते 12वी अति घाई संकटात नाही. तो पिक्चर फेमस झालाय. त्या पिक्चरच्या नंतर आमच्या मुली नाचायला लागल्या छान काळजामध्ये. आणि काय झालं नाही, कोणता पिक्चर होता तो, तर त्या पिक्चर मध्ये त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. उच्च नीच, गरीब श्रीमंत, जातीपाती भेदभाव मानायचा नाही, हा संदेश द्यायचा होता. पण काय झालं, त्या संगीतकारानं अशी कमाल केली, अशी गाणी बनवली, लोकांनी ती स्टोरी पाहिलीच नाही, तिची गाणी ऐकली आणि नाचायला लागली. तो पिक्चर ते हे झाल्यावर करमाळा भागातल्या 150 ते 200 मुली 15 दिवसांमध्ये पळून गेल्या आणि 1 महिन्यामध्ये 125 पैकी 124 मुलींचं पार्सल रिटर्न आलं. आणि एक मुलगी आळंदीच्या नदीच्या इंद्रायणीच्या डोहात टाकली, म्हणजे त्याला तिथं मारून टाकलं. मुलींनो, जे असतं ना ते फक्त वासना असतं. खरं प्रेम कधी आंधळीने येत नाही, तुमच्या अंगाला स्पर्श करणार नसतं, ती वासना नसते. ते फक्त कोणतं प्रेम असतं, निर्मळ प्रेम असतं. मग निर्मळ प्रेमाचं कुठं असतं, तुम्हाला बॅट टच गुप्त सगळं कळतं. त्यावेळेला बॅट टच होईल, त्यावेळेला ते प्रेम खरं कधीच नसतं. म्हणून मुलीनं त्या जगाला सांगितलं होता, पण मुलीनं काय केलं ते घेतलं नाही. आता फक्त 3-4 प्रसंग सांगतो मुलींसाठी. मला सांगा, ती मुलगी एवढी घरवाली होती की पाश्चात्य संस्कृतीने आपल्या मराठी संस्कृतीचा वापर केला, सोपी भाषा काढली त्यांनी. काय ती एवढी घायवाली होती, मराठी सांगू का इंग्लिशमध्ये सांगू. आता मला सांगा काय होतं ते. 3 प्रसंग सांगतो थोडक्यात. ते दोघं पळून गेल्यावर परत रिटर्न आले. त्यांना पकडलं, पोलीस स्टेशनला नेलं, तिने कागद फाडली, परत त्याला मारताना तिने पिस्तूलचा मार काढला, ठोकी मार काढला, सगळं केले. त्या फळामध्ये त्याला ते बॅग भरून तिने पैसे घेतले होते ना, ते पैसे पुढे गायब झाले. तिकडे गेल्यानंतर तिने ते डाग मोडला. तर पायतात खेळले होते, होय सर, पायतात खेळायचं काम होतं. वेळ संपलाय का, ते पैसे संपल्याच्या नंतर काहीतरी मोडलं. थोडक्यात सांगतो, फाटलं सांगतो. काहीतरी मोडलं, ते मोडलेले हितीचं पैसे संपल्यावर त्यांना रात्रीचं थोडं झोपा प्रश्न पडला. एका बाकड्यावर दोघं जण एकमेकाच्या मानेवर, एकमेकाच्या खांद्यावर मान देऊन दोघं झोपले होते. असे पाहिला का तुम्ही पिक्चर पाहिला ना, 2-2दा पाहिला. दोघं जण एकमेकाच्या खांद्यावर मान देऊन झोपले होते. आणि झोपले असताना रात्रीच्या वेळी 7-8 वारकरी आले. 7-8 माणसं आली आणि त्या माणसांनी पाहिलं, अरे ही इस्पात बालक, त्यांचा काय बरं प्रॉब्लेम आहे, त्यांना झोपायला जागा नाही का, खायला अन्न नाही. म्हणून त्यांना उठवलं. त्यांना म्हटले, चला बाळा, तो उठा, आमच्या दिंडीमध्ये तंबू असतो,
खाण्याची सोय असते, खायला असतं, फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा त्यांना उठवलं आणि दिंडीत घेऊन निघाले. असं झालं का? काय झालं? हा, ते फुलं होते. 7-8 गुंड आले. 2 गुंडानं त्या पक्षाला एका बाजूला कोपऱ्यात नेलं आणि बाकीचे 2-4 गुंड त्या दोन्ही हाताला धरून खूप सन्मानानं एका कोपऱ्यात नेऊन त्या श्रीफळ पुष्प गुच्छ घेऊन तिचा सन्मान करणार होते. हो जाऊ द्या, त्या वेळेला ती डेअरिंग बाजार आली आणि ह्या आणि मग त्या मुलाने ठरवलं, मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुलींनो कान करू नका, तुमच्या माहितीसाठी सांगतो, एखाद्या मुलीला किंवा महिलेला 5-7 गुंडाला पुढे धरलेला असेल ना तर ते डेअरिंग बाजार का सोडा, मोठा पुढारी पहिलवान बोक्का सुद्धा मध्ये येत नाही. आणि का त्या गुंडाकडून बघून घ्यावा लागल आणि कोर्टात कोणी नेत्याला साक्ष द्यावा लागल. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये रामायणापासून काय शिकायचं? लक्ष्मणरेषा ओलांडायची. बस एवढं शिकला. दुसरा प्रसंग सांगतो, तिथे बघा, आता पाठ सांगतो, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कंटाळा नाही, पाठ मध्ये सांगतो, पण तुमच्या आवडीचा विषय आहे, तुम्हाला कंटाळा येणार नाही. की तो ते तळ्यावर ते काहीतरी पेळीत होता, वडापाव काहीतरी तळ्यावर उलटे पाणी करत होता. की आई म्हणले माश्या तर येतो का पिक्चरला? ते म्हणजे जातोच. तो म्हणला जातोच. ते गेली आली परत बाहेर. ती आणि मग तो गेट वरून बघत होता. तिच्या बस बरोबर बोलताना त्याचं डोकं भडकलं, त्याच्यात भांडण झाली. भांडण झाल्यावर एक हॉटेलमध्ये गेली. हॉटेलमध्ये मागवता त्यांच्यात ते इंग्लिश मधलं प्रेम संपलं. ती म्हणत होती ना मराठी सांगू का इंग्लिश मध्ये, इंग्लिश मधलं संपलं आणि मग त्यांच्यात मराठीचं प्रेम सुरू झालं जोरात. आणि मग जोरातच्या प्रेमामध्ये त्याने थापड बघून गेले. थापड बघून गेल्यावर वेटर खवाला, हे हातून गेलं. आजची पुढे पळाली. ते म्हणते थांब वाटते, मला तुझ्याशी बोलायचंय. ती म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं. तेव्हा ते खरे का नाही? मला सांगा मुलींनो, ती पहिली एवढी खाईवाली होती, मराठी सांगू का इंग्लिश सांगू? हे नेमकं काय होतं? मला सांगा, पळून गेल्याच्या नंतर त्याला मुलींनी ठीक पिक्चर पाहिला तर सांगा, पळून गेल्याच्या नंतर ती आरती किती वेळ हसली? एकदा. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू झालं, फिट कळत नाही का? केल्यानं कशाला आणलं? म्हणजे तुमच्या मराठीचं प्रेम होतं, इंग्लिश मध्ये संपलं. मग तो त्याच्यावर तो पुढे पळाली. मला नाही बोलायचं, किंवा खा मला तुझ्याशी बोलायचं. ती म्हणजे मला तुझी घाण वाटते, तो मला माझी प्रेस वाटते. ती म्हणली मी माझ्या तुझ्याशी आली, तो म्हणली बरी वाटते. मला सांगा, पहिली एवढी घालवाली होती, मराठी सांगू इंग्लिश मध्ये सांगू? हे काय होतं? हे काय नसतं म्हणून मी फक्त त्या एक वाजता असते म्हणून आयुष्यामध्ये ती पुढे पळाली. तेवढं भांडण करून ती पुढे पळाली. बस मध्ये गेली, रोड क्रॉस केला, एका बस मध्ये बसली ती गाडी आणि तोपर्यंत हात होतच होता. त्याला ती काही सापडली नाही. तो खोलीवर गेला, बघितलं, तिच्या नावानं गळ काढायला लागला, फासाला नाटकावला, पण ते वाचला. तिच्या बसमध्ये थांबली. त्यावेळेस तिच्या मित्राचा फोन आला होता, तुझा बाप आमना देवाचा माणूस, मुलगी पळून घरी बदनामी झाले, दारू झाले बेभान झालाय, तू जर घरी आली तुला जिवंत टाकील. आणि मग तिला प्रश्न पडला, आता मागे चालले, बाप कापून टाकील. तिकडे गेले, त्याच्याशी भांडण करून आले आणि आता समाजात गेले. ते एकट्या तरुण मुलीला या नाटकांच्या जगामध्ये कसं जगता येईल, एकट्या तरुण मुलीला कसं जगता येईल. तर मग तिनं खिडकीमध्ये पाहिलं, एक भिकारी तिनं पाहिलं, हात बसला होता. मला सांगा मुलींनो, त्या भिकारीमध्ये तिनं कुणाचा चेहरा पाहिला? स्वतःचा चेहरा पाहिला. भिंदालेल्या केसाची आणखी तिला त्या भिकारीमध्ये दिसली आणि तिनं भाग पाहिलं. त्या भिकारी बरोबर तरी तिचा भाग नवरा भिकारी आहे आणि माझ्यावर कोणीच नाही. एकट्या मला जवान मुलीला त्या समाजामध्ये लांडगे तोड होईल, माझी शहाणी झाली, खाली उतरली, पळत सुटली, तिथं पोहोचल्याच्या नंतर हा गळे काढत होता. आणि गळे काढताना तिनं धडकन दरवाजा उघडला. त्यानं पाहिलं, त्याच्या दिवस दोघांच्या दिवस आणि ते धावत एकमेकाला गेले, मिठी मारली. ते मराठीतलं प्रेम. मला सांगा, ते एक शब्द निघालाय. काय शब्द निघालाय? ते मी जुना बिकॉम आहे पण मला मराठीत 35% मार्क होते. मला तो शब्द दाखवला. काय ते म्हणतात, आय काय यू. आय काय यू म्हणजे मी एखादा जर तुम्हाला कॉलेजला जा, तुम्ही शहरात चालू द्या, एखादा तुम्हाला हसवण्यासाठी
एखादा तुम्हाला फसवण्यासाठी म्हणाला ऐका येऊ, म्हटलं ना एखादा ऐका येऊ, तर त्याला म्हणायचं अशा काही गोष्टी आहेत, अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला सांगू शकणार नाही, तुमच्या आई वडील स्पष्ट सांगू शकणार नाही, ते तुम्हाला सांगतोय. कॉलेजला गेल्यावर तुम्हाला फसवण्यासाठी ठेवलेली असती. एखादा तुम्हाला म्हणत ऐका येऊ, त्याला सांगा काय म्हणजे काय मला आठवण. एखादा म्हणणार ऐका येऊ, त्याला सांगायचं तुझी आई आणि तुझा बाप माझ्या आई बापाकडे घेऊन ये, मग करू. परस्पर कोंबड कापू नका बस, कारण वेळ झाली आहे. परस्पर कोंबड कापू नका. मुलींनो, तुमचं वय 10 वर्ष, मुलींचं वय 16 वर्ष असतं, 17 वर्ष असतं, 18 वर्ष असतं. मुलींनो 16 वर्ष पहिले गाणं होतं, 16 वर्ष धोक्याचं. मुलींनो धोक्याचं नाही, हे मोक्याचं आहे. फक्त तुम्ही लक्ष्मीमंत्री समोर नका. आयुष्यामध्ये खास खडगे भरपूर आहेत, आयुष्यामध्ये खास खडगे आहेत, खड्डे आहेत, दगड खोटे आहेत. फक्त आयुष्यामध्ये जपून टाका पाऊल, जपून टाका पाऊल. कारण प्रत्येक वर शांती नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, एक फक्त आपलं असतं मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि मनाला ब्रेक लावण्याचं काम आपलं संतांचं साहित्य करतं. ज्ञानेश्वर तुकाराम, एकनाथ, ज्ञानदेव, मुक्ताबाई, जानबाई त्यांचे अभंग करतात. म्हणून बस तुम्हाला काय मिळालेलं आहे मला माहित आहे. फक्त प्रत्येक बोर्डावर वाटीमध्ये बोर्डेला असतो सावधान, पुढे डोक्याजवळ आहे. तरी तुमची जर गाडी तुम्ही धामटली आणि तिथं पलटी झाली, मुलींनो त्या पत्र्याची गाडी देणगी पेटी करून निवड फिट करता येते. पण एकदा देहाच्या बॉडीची गाडी एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. त्या 125 मुलीला समाजाने स्वीकारलं नाही. त्यांचं जीवन नरकापेक्षा भयंकर झालं. म्हणून लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. बस आता तुम्हाला फक्त माझ्या मागं फक्त तुम्हाला याच्यासाठी जरा माहिती डोळण एक भाग आणि 2 वेळ फक्त मागं म्हणा का लहान 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 मुले ठेवून कुणकरी कुणकरी कोणाकरी म्हणा मोहन. आता 2-4 मुली नृत्य गात असल्या, मी कुठे तुम्हाला म्हणणे बदनाम मला सांगितलं. संतांचा एखादी वावर आपल्या डोक्यामध्ये आली, मनामध्ये घडली, तुमचं जीवन कधी भंग होणार नाही. बरं तुम्हाला कसं पाहिजे, तुम्हाला एक तालीव पाहिजे, डीजेचा तालीव. छुन्नुक छुन्नुक टाळवा कवी पाटामधलं पाणी, रामपाखरा संग गातो विठ्ठलानी, विठ्ठलाची कारणी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा आणि विठ्ठल मला मी शास्त्रीय करत दाखवतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. आता आज जगाने खावतात वाजवलं, पण ज्यांनी खरोखर जोरात टाळी वाजवली परंतु हाताला जिंकणे झाल्या नाही. ज्यांनी जोरात टाळी वाजवली हाताला जिंकणे झाल्या म्हणजे त्याच्या हाताच्या शरीराच्या सगळ्या रक्तवाहिन्या खाली प्रवाहित झाल्या. आणि विठ्ठल विठ्ठल या शब्दावर जोर दिल्यावर आपल्या फुफ्फुसातून अंतकरणापासून गुडघ्यापासून कंपन निर्माण होतात. जो मुलगा दिवसातून फक्त 5 मिनिटं विठ्ठल विठ्ठल एखादा अभंग म्हणेल, एखादा अभंग पाठ करी आणि म्हणता विठ्ठल विठ्ठल म्हणत, त्या मुलाला आयुष्यामध्ये त्याच्या सगळ्या रक्तवाहिन्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि मग त्या मुलाला आयुष्यामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अटॅक येणारच नाही. अटॅक म्हणजे काय असतं, एक रक्तवाहिनी बंद पडते, तुमच्या रक्तवाहिन्या प्रवाहित होती. म्हणून मुलांनो आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करा. आणि आयुष्यामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, उत्तर द्यायचे कुणाला सुचलंय का? तो वारा कोणता, कोणता वारा, तो वाघ कोणता, तो ठिकाणी कोणता आणि तो मनवा कोणता? तो वाघ कोणता बजावले आहे का माहिती कोणाला? नुकसान तो वर्ण म्हणजे समाजामध्ये पसरत आलेला अन्याय, अत्याचार, दुराचार, हिंसा, बलात्कार, काही लोकांना
वाईट पद्धतीला बोलण्यासाठी जपलेला आहे तो वाघोबा. आणि त्याच वेळेला तुमची शिकार करण्यासाठी अनेक प्रश्न आहेत. दारू गांजा अनेक प्रकारचे व्यसन ते तुमची शिकार करण्यासाठी जपलेले आहे. आणि सगळ्यांचं तुम्हाला वाचायचं असेल तर त्या वेळेला परमार्थांना वारा सुटेल, परमार्थांना वारा सुटेल, अध्यात्माच्या विधान भूमवतील, अध्यात्माच्या विधानाचा कडकडाट होईल. आणि संतांच्या साहित्याचा म्हणजे संस्काराचा पाऊस तुमच्यावर ज्या वेळेला पडेल त्याच वेळेला तुमची पिढी वाचणार आहे, काही तर नाही. धन्यवाद. आयुष्यामध्ये मित्रांनो जगायचा आयुष्यामध्ये जगायचं, आयुष्य कमी पडेल, हसायचं, आनंद कमी पडेल, शिकायचं, डिग्र्या कमी पडतील, गौरवाचे कमळशिवाचा भाषा निखून पडेल. पण तुम्हाला प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. मग जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला. माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाशे त्या वेळेला सडमला मोठमोठे कार्य ठरवले. एक पंथी समोर म्हणाले, प्रभू माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेन. त्याच वेळेला माझ्यासाठी एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासाठी एका काळजाने ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लोके अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेल, दाखवूनच करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन प्रशिक्षण व संशोधन केंद्र यांचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर कृपाजी विरगुले, माननीय उपाध्यक्ष पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ, पत्रकार सुद्धा ते आहेत. त्यांनी आता आपल्याला जीवनाचं असं जीवन शिक्षण मार्गदर्शन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या माध्यमातून अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजत असं आणि आजकाल जे काही घडत आहे त्यामुळे काय आपल्याला परिणाम होऊ शकतात आणि आपलं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर कशा प्रकारे आपण वागलं पाहिजे असं सुंदर असं मार्मिक आणि सोप्या भाषेमध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. चला 2 लाईन पॉईंट्स, 2 लाईन, 2च लाईन होतं. हा तुम्ही पाहतो मातोश्री विद्यालयातील प्रबोधनाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मुक्ताई प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे.